अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय काय झालं? तेच आम्ही तुला विचारलं, काय झालं? काय का असा दिवस का झाला? तुला रूम सापडली नाही की तुला वहिनीने रूम मध्ये घेतलंच नाही? ए गुज्जूबाई, काहीतरी उगाच सकाळ सकाळ फालतू बडबड करू नका. हा असं बोलून मित्रांना गप्प करशील तू. इतरांचं काय? तर का आम्हालाही तू गप्प बस असं सांगणार आहेस? मला कळत नाहीये, एवढी छान सकाळी तुम्ही सगळे मॉर्निंग वॉकला वगैरे जा ना. इकडे काय करताय सगळे? असं समज आम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. खरं खरं सांग सौमित्र, रात्रभर इथेच झोपला होतास ना? हो म्हणजे हा इथेच इथेच झोपलो. का? काम काम म्हणजे काय? काय असं काही कारण नाहीये. मोबाईलवर काही काम होतं ते आणि डोळा लागला म्हणून झोपलो इथेच. एकदा हे कारण सांगून झालंय तुझं. मी सगळे असे एकदम अचानक असे उभे राहून बडबड करताना तर मी खरं कारण सांगायचंच विसरलो तुम्हाला. काय आहे खरं कारण? काय सांग. एसी काय एसी? आमच्या रूमचा एसी चालू नव्हता आणि मला एकदम एसीची सवय आहे. मम्माला पण माहिती आहे, आनंदला माहिती आहे, हो की नाही रे? तर म्हणून एसी चालू नाही, मग इथे येऊन झोपलो. इथे किती कोल्ड आहे. आम्ही रात्रभर हीटर लावून झोपलो होतो रूम मध्ये. आता तरी खरं सांगणार आहेस का खोटंच बोलत राहणार? सौमित्र, कालपासून काही गोष्टी आमच्या लक्षात येत आहेत. आपण सांगितलंच तर ठीकच आहे, नाहीतर राधिकाला इथे बोलवून समोरासमोर विचारायला लागेल. लग्न होऊन सुद्धा तुम्ही दोघं अजूनही एकमेकांना का टाळताय हे आज आम्हाला समजलंच पाहिजे. नाही, याला प्रेमाने विचारून हा उत्तर देणारच नाही. आपण एक काम करूया, आपण राधिका वहिनीला बोलूया आणि त्यांनाच विचारू. हे आनंद, राधाला काहीही विचारायचं नाहीये. ठीक आहे, मग खरं काय ते तूच सांग. मम्मा, मी राधाशी लग्न केलंय हे खरं आहे. लग्न झालंय म्हणून आम्ही लगेच एकत्र यायला पाहिजे हे काही मला पटत नाही. यात न पटण्यासारखं काय? सौमित्र, जगाची रीतच आहे अशी. मान्य आहे ना काका, पण म्हणून जगाचे सगळेच नियम फॉलो करायला पाहिजेत असं काही नाहीये ना. आपला पार्टनर आपल्याबद्दल काय विचार करतोय किंवा लग्नानंतर तिच्या मनात काय विचार चालू आहेत हे महत्वाचं नाहीये का? राधाशी लग्न करण्याआधी एक गोष्ट मला व्यवस्थित समजली होती, ती म्हणजे नॉर्मल मुली या नेहमी सुखी संसाराची स्वप्न बघून लग्न करतात, पण राधा ही आधीचा संसार विसरून हे लग्न करते. आधीच्या संसारातल्या जखमा आहेत अजून तिच्या मनावर. तिच्या मनाचा विचार करता हे लग्न तिच्यासाठी सोपं नाही. आणि जर का ते सोपं आहे तर नवरा आणि मित्र यात नेमका काय फरक आहे हे तिने मला कधीच विचारलं नसतं. मैत्रीत आणि लग्नात काय फरक असतो रे? अशा वेळेला मीच तिला समजून घेणार आणि म्हणूनच एक नवरा म्हणून मी तिला स्वतःहून वेळ देतो. तिने स्वतःला समजवायला आणि मलाही समजून घ्यायला. त्यामुळे प्लीज प्लीज माझ्या या वागण्याचा कुठलाही गैरअर्थ काढू नका प्लीज. मम्मा, मी काय म्हणत, काय करत होतीस? ते टेल मी द ट्रूथ. मम्मा, कशाला सारखे पैसे मोजत असते? पैसे तू पैसे मोजले नाहीस तर पैसे कमी होणार आहेत का? गॅरीला दिसले तर कमी होऊ शकतात. यार मम्मा, खरंय, मोज मोज, पण लवकर मोज. मला तुला रेडी करायचं लग्नासाठी, रिमेंबर ना? मग उईमा नाही, पैसे चल आता ठेवून देते. भाई सगळ्यांना पटकन दे ना ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट? ते काय लावलंय तिथे? काय ब्रेकफास्ट? काय ब्रेकफास्ट? तुम्हाला भूक लागली?
बरंच सगळ्यांना भूक लागली आहे. कोणालाही भूक लागलेली नाहीये. काल रात्रीची पोपटी पचली नाही, तुम्हाला परत भूक लागली. तू काय एव्हरी ऑल्टरनेट डेज जेवतोस का? अरे पण वजनावरती बरं आहेस की नाही? वजन आता माझं वजन डाएटचं काय यांच्या? ते रात्री खाल्लं, आता सकाळ झाली, मध्ये झोपलास, कॅलेंडरची तारीख बदलली, तो डिनर होता, हे ब्रेकफास्ट आहे. या रेटने खाल्लं तुमचं वजन पण बदलेल, वाढेल. त्यांनी डाएट चालू आहे यांचं, सांग यांना. ध्यान आता काही आणलं असेल ते. ठीक आहे ना, खा ना आता, दे ना, वाढ ना सगळ्यांना. दे बाबा दे. चली सरळ बेडरूम को सरळ. काय चाललंय? जाऊ दे, असतील काहीतरी घोळ घालत परत. आता माझं लक्ष फक्त मी माझ्या ट्रम्प कार्डवर ठेवायला पाहिजे. यशवंत बनहट्टी. एकदा का SB कंपनीत शिरकाव केला की झालं सगळं. ही आहे सौमित्राची टीम, सौमित्र कॅप्टन. ही आहे राधिका मॅडमची टीम, राधिका मॅडम कॅप्टन. हा, आणि हे आहेत आपले अंपायर. ओके. हा, मी कच्चा लिंबू नाही, मी तुमच्याच टीम मध्ये. मी असं काय करता? मला काय वाटतं, आनंद आणि मी एका टीम मध्ये, तर तुम्ही का खेळताय ते आता कळेल टॉस नंतर. हा, टॉस करणार आहेत काका. काका तुम्ही टॉस करा. येस. चला सुरू. इथनं जिंकायची सुरुवात झाली बरं का. जिंकायची सुरुवात इकडनं झाली. कॅप्टनला बोलू दे ना, काय बॅटिंग. बॅटिंग. हा बस भाई, ऑल द बेस्ट. ऑल द खेळा. मेरी चली ससुराल को अखियों में पानी दे. चलू बेबी, तू एक तर रड तरी, नाही तर गा तरी. मम्मा मी गाणं म्हणते, तू रडतेस. पण हे काय बन्नो बन्नो काय? मी बन्नो आहे का तुझी? अरे पण मग मम्माच्या लग्नावर कुठलं गाणं नाही येणार. हा यार. मम्मा काय? मम्मोरी मम्मो. चलू बेबी प्लीज नको गाऊ नको. मी तुला फील देण्यासाठी गाते ना, तू मला असं बोलते. फील कसला देते? इथे मला फिट यायची वेळ आलीये. का? मला खूप किती वाटते चलू बेबी. अरे नको घाबरू, रिलॅक्स. रिलॅक्स का? अगं कारण माझं सेकंड वेडिंग झालंय, तुझं सेकंड वेडिंग होणार आहे ते नाही. झालंय आणि एवढं रे. चलू बेबी मला खूप भीती वाटते ग. मला कसलाही फील देऊ नको, मला इकडे फिट येते. मला खूप भीती वाटते. नको घाबरूस. नको घाबरू काय? तो मेहता एक पैसा सोडत नाहीये. आता लग्न झाल्यावर तो मला सोडेल का? अरे पण हे लग्न होणारच नाहीये ना. मीन्स हे लग्न होणार नाहीये, आणि झालंच तरी तुला त्याची भीती वाटते ना, ते तर अजिबातच होणार नाही. ओके. मीन्स मी आहे ना, म्हणून तर भीती वाटते ना. ठीक आहे. मग तुझा माझ्यावर विश्वास नाही तर आपण गॅरीला प्लॅन. गॅरी नको. गॅरी नको. गॅरी बिलकुल नको. गॅरीला जर प्लॅन मध्ये आपण इन्क्लूड केलं असतं ना, तर आतापर्यंत इथपर्यंत आलो ना, तिथपर्यंत पोहोचलो नसतो. आपल्याला पैसे मिळाले असते का? एक्झॅक्टली. मग तू जरा विचार कर ना, प्लॅन तर कंटिन्यू केला पाहिजे ना. हे बघ, तू ही येलो साडी नेसणार आहेस. मस्त आहे ना? छान आहे ग. आणि मी हा ड्रेस घालणार आहे. वाव. चल बस आता रेडी हो. मम्मा तू कॅटी बिग बॅड दी पूरी मम्मी ठुमकदा. एक मिनिट. 4 ओव्हर झालेले आहेत. तुम्हाला 32 रन नाही जिंकायला. किती? 32. हा,
एक ओव्हर उरली, एक ओव्हर. आमचा कॅप्टन बॉलिंग करणार. एक ओव्हर मध्ये 10 रन पाहिजेत आणि तुमचा कॅप्टन लास्ट मॅन 10 रन पाहिजेत. होई जिंकायचं. पाच बॉल 4, पण आम्ही जिंकणार. तेरी हो. 1 बॉल 4 पाहिजे रे, काहीच होणार नाही. 1 बॉल 4. अशा प्रकारे राधिका मॅडमची टीम जिंकलेली आहे. मी गुरुनाथ सुभेदार. मला यशवंत बनहट्टींना भेटायचंय. लेट मी चेक. सॉरी, तुमच्या नावाने अपॉइंटमेंट नाहीये. नाही, मला माहिती आहे अपॉइंटमेंट नाही आहे, पण 5 मिनिटांचं काम आहे. मी बरेच दिवस येतोय, मला एक 5 मिनिटं प्लीज ऍडजस्ट करून. सॉरी, तुम्हाला असं नाही भेटता येणार. अपॉइंटमेंट शिवाय सर भेटत नाहीत. मला माहिती आहे मॅडम, अपॉइंटमेंट शिवाय सर भेटत नाही, पण मी आता खूप दिवस येतोय. एक 5 मिनिटं तुम्ही एकदा फोन करा. मी त्यांना भेटलोय पूर्वी. नाही, असं शक्य नाहीये. 8 दिवसांपर्यंतच्या अपॉइंटमेंट्स ऑलरेडी पेंडिंग. मॅडम मला माहिती आहे 8 नाही, पुढच्या 2 आठवड्यांच्या असतील सरांच्या. मला 5 मिनिटं भेटायचं ना. पण मी मागच्या वेळेला ज्या मॅडम होत्या त्यांना विचारा ना. मी परत येतोय. हे ऑफिस आहे, जरा हळू बोल. नाही, मी हळूच बोलतोय, तुम्ही समजून घ्या ना. पण नाही समजत आहे, मी तुम्हाला मॅडम मी दरवेळेला येतोय, तुम्ही मला 5 मिनिटांनी ऍडजस्ट करून दे. मला फक्त 5 मिनिटं भेटायचे. तुम्ही हवं तर विचारा त्यांना. सर असंच कुणाला नाही. मला माहितीये, मी ओळखतो ना त्यांना. तुम्ही एकदा फोन तर करा ना माझ्या समोर. डायरेक्ट ऑफिस आहे की बाजार आहे? काय ओरडा लावलाय? सर बघा ना माणूस. सर मला 5 मिनिटं भेटायचं होतं तुम्हाला. मी फक्त अगेन हे बघ, मी कालच तुला बजावलं होतं की अपॉइंटमेंट शिवाय मी. 1 मिनिट. 1 रुपया. करेक्ट सर, मीच तो. इट्स ऑल राईट. सेंडिमेंट. गोविंद, प्लीज यांना साहेबांच्या केबिन मध्ये घेऊन जा. थँक्यू. चला, मजा आली पण नाही. हो ना, इतक्या वेळेला आपण पिकनिकला गेलो, पण या वेळेला म्हणजे माइंड ब्लोईंग. ही पिकनिक आपल्या सगळ्यांच्या कायमची लक्षात राहणार आहे बघा. जेनी, आनंद, श्रेयस, तुमच्या तिघांचं करावं कौतुक तेवढं कमीच. परफेक्ट अरेंजमेंट्स. थँक्यू सो मच आई. कसं आहे ना, मी ऑफिसमध्ये एक वेळा काही कामामध्ये चुकू शकतो, पण अशा कामामध्ये मी कधीच चुकू शकत नाही. आणि हे जेनीला माहिती आहे, म्हणून तिने माझ्याशी लग्न केलंय. आपण जाऊया, पण गाडी यायला नको का? ती कुठे आली अजून? नाही, माझं ड्रायव्हरशी बोलणं झालंय, तो बाहेर उभा आहे आपली वाट बघत. बघितलं, पहिल्या दिवसापासून यांचं परफेक्ट प्लॅनिंग आहे सगळं. आहे ना, गाडी उभी आहे म्हटलं ना तो. चला आता काय इथे गप्पा मारतो. चला चला. मी पाठवतो. सांगतो ये. चला. माझं काही राहिलं असतं. नाही हे बघा आले. मुलांमध्ये एक चक्कर मारून चला. थँक्यू. मजा आली खूप. छान सोय होती सगळी. थँक्यू सो मच. चला. मित्र, थँक्स. आता कशाबद्दल? तू मगाशी सगळ्यांना आपल्या नात्याबद्दल जे समजावून सांगितलंस ना, त्याबद्दल थँक्स. अच्छा, तू ठीक आहे राधा, त्यात एवढं थँक्स म्हणण्यासारखं काहीच नाही आहे. नाही म्हणजे मी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून नाही म्हणते, मी खूप मनापासून सांगते तुला. एखाद्याच्या शरीरावरची जखम बघून कोणीही हळहळेल, पण तू असा आहेस ना,
तुला समोरच्याच्या मनावरचे ठसे दिसतात. मी दुसऱ्या कोणाशी लग्न केलं असतं ना तर त्या माणसाने मला तुझ्यासारखं नसतं समजून घेतलं. तू मला या अवस्थेत समजून घेतोयस ना, त्यासाठी थँक्स. सौमित्र, मी यापुढे खरंच या सगळ्यातनं बाहेर पडायचा मनापासून प्रयत्न करेन. नक्की. Yes, come in. May I come in, sir? I said come in. काल रात्री तुम्हाला घरी ड्रॉप केलंस. हो सर, ते ऍक्च्युली तुमचा ड्रायव्हर. आणि मला घरी सोडत असताना तू मला आलेला एक कॉलही रिसीव्ह केलास. काय विचारतोय मी? हो सर. माझ्या फोनला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली? सर, सॉरी, पण तिथे म्हणजे सारखा फोन वाजत होता आणि तुम्ही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हता. अरे सो व्हॉट? म्हणून सरळ तू माझा फोन घ्यायचास आणि परस्पर माझ्या कंपनीच्या वतीनं डिसिजन घ्यायचास. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट सर. मी हवं तर त्याबद्दल तुमची हात जोडून माफी मागायला तयार आहे, पण मी तुम्हाला खूप आधीपासून फॉलो करतोय सर. मी कॉलेजमध्ये असताना तुमच्यावरचं एक आर्टिकल वाचलं होतं, तेव्हापासून मी फार मोठा फॅन आहे सर तुमचा. तेव्हापासून तुम्ही माझे आयडॉल आहात सर. त्यामुळे तुमच्याबरोबर वेळ घालवायची एक संधी मिळणं मला जे आतापर्यंत मिळत नव्हती, पण काल तुम्ही गुरुदक्षिणा दिल्याने सर माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. हे बघा, काय बडबड करतोयस? आय एम सॉरी, पण म्हणजे तुमच्यासाठी 1 रुपयाची काही तशी किंमत नसेल, पण माझ्यासाठी खूप आहे सर. मी आतापर्यंत आयुष्यामध्ये काही चुका केल्या असतील तरी आता याच्या पुढे मला या गुरुदक्षिणेत कोणी थांबवू नाही शकत सर. तू काय बोलतोस? तुझं तुला तरी कळतंय का? दीक्षित, तुम्हाला काय कळतंय? नो सर. आय एम सॉरी सर, मी जरा नर्वस झालो, त्यात तुम्ही चिडलात म्हणून मी जरा असंबद्ध बोलत होतो. फक्त एवढंच सांगतो सर, माझ्याकडून आतापर्यंत आयुष्यामध्ये खूप चुका झाल्यात, प्रोफेशनली आणि पर्सनली सुद्धा. आणि प्रत्येकाला चुका सुधारण्याची एक संधी तर मिळतेच ना. मला नाही मिळाली, पण म्हणून काही मी तुम्हाला फोर्स नाही करत आहे. मला फक्त एवढंच सांगायचं होतं सर की ज्यांना मी आयडॉल मानतो अशा तुमच्याकडून मला ही गुरुदक्षिणा मिळणं फार महत्वाचं होतं सर. माझा जो काही भूतकाळ होता तो मागे ठेवून आता आयुष्यात बदल घडवण्यासाठी मी तयार आहे सर. गरज आहे ती फक्त एका संधीची. आणि मला माहिती आहे की आयुष्यात किती प्रॉब्लेम्स आले तरी त्यांना सोडवण्यासाठी मी केपेबल आहे. माझ्याकडून तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. मी परत त्रास देणार नाही आणि तुम्ही मला जी काही गुरुदक्षिणा दिली आहे त्याबद्दल खूप मनापासून थँक्यू. जस्ट अ मिनिट.